तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा पद्धतीने बसून घ्या. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. जितका सहज अलगद पोटात श्वास नेता येईल तितकं छान व तितकाच अलगद तो बाहेर सोडा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. तुम्ही त्यामध्ये बसलेले आहात. तुम्ही हा बॉल पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरला आहे व त्याच्यावर जांभळ्या रंगाची आवरण आहे. सोनेरी रंगाची कडा आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण सुरक्षित आहात. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती ह्या ध्यानामध्ये व ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. यासाठी तू मला हे जे सुरक्षा कवच प्रदान केले आहे त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आता या सुरक्षित भावनेने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाश शक्तीने भरून टाका. माकड हाडाचे इथे लक्ष केंद्रित करा. तिथून खाली खोलवर ही पांढरी प्रकाशांची फुले धरणी मातेमध्ये जात आहेत असे बघा, जशी झाडांची मुळे जातात. जसजसे तुमचे शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरत गेले आहे तसतसे तुमच्या शरीरात जिथे जिथे अशांती, असंतुलन, अस्वास्थ्य आहे तिथे तिथे ही प्रकाश शक्ती पोचत आहे. तिथल्या वेदना कमी होत आहेत. तिथे स्वस्थ वाटत आहे. संपूर्ण शरीर, त्यातील प्रत्येक अवयव बाहेरून आतून या पांढऱ्या प्रकाशाने भरल्यामुळे संपूर्ण स्वास्थ्य तुम्हाला प्राप्त होत आहे. आता तुमच्या डोक्यावर लक्ष केंद्रित करा. माथ्यावर, तिथून तुम्हाला सतत आवश्यक ती प्रकाश शक्ती मिळत आहे असा विचार करा. असा भाव मनामध्ये आणा.
हळूहळू करत आकाशापर्यंत असं लक्ष केंद्रित करा. तुमच्या माथ्यापासून ते जितकं उंच आकाशापर्यंत लक्ष केंद्रित करता येईल तसं केंद्रित करा. पुन्हा तुमच्या माथ्यावर लक्ष केंद्रित करा. तर तुमच्या माथ्यापासून 1-2 हात उंच सुंदर इंद्रधनुष्य आहे. सप्तरंगी इंद्रधनुष्य अशी कल्पना करा. त्याची कमान तुमच्यावरती आहे. या इंद्रधनुष्यातील सप्तरंग हे सृष्टीतील सप्तरंग आहेत. सप्तरंगाच्या प्रकाश शक्ती आहेत. आता ह्या सप्तरंगांची प्रकाश शक्तीची बरसात तुमच्यावर होत आहे. 7ही रंगांची ही एनर्जी तुम्हाला प्राप्त होत आहे. ते 7ही रंग तुमचं संपूर्ण शरीर, तुमची ऑरा भरून टाकत आहे. हळूहळू शरीरातील प्रत्येक अवयव माथ्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत भरला जात आहे. जिथे ताण तणाव जात असेल, जाणवत असेल, तिथलाही सर्व भाग या सप्तरंगाने भरत आहे. तुमचं शरीर आणि मन शांत होत आहे. सर्व वेदना ब्रह्मांडात विलीन होत आहे. तुमची सध्याची जी काही समस्या आहे ती या सप्तरंगांना समर्पित करा व ती सोडवण्यासाठी, त्याचं योग्य ते सोल्युशन देण्यासाठी त्यांना विनंती करा. आता तुमच्या भोवती या सप्तरंगाचं सुंदर वर्तुळ तयार झालेलं आहे, ज्याने तुमचं शरीर आणि तुमची ऑरा व्यापलेली आहे.
हळूहळू हे वर्तुळ मोठं करत जा. यामध्ये तुमचं संपूर्ण घर सामावलं आहे. तुमचे परिवारजन सामावलेले आहे. तुम्ही ज्या सोसायटीत राहता ती सोसायटी सामावलेली आहे. तो एरिया, ज्या एरियात तुम्ही राहता तो सामावला आहे. संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वीचा गोल, समस्त ब्रह्मांड या सप्तरंगामध्ये सामावून गेला आहे. सप्तरंगाच्या ह्या वर्तुळामध्ये सगळं काही सर्व रंगांनी भरून गेलं आहे. सर्व स्तरावरच्या शारीरिक मानसिक व्याधी यामुळे दूर होत आहे. हे सर्व एका बॉलमध्ये सामावून घ्या. सप्तरंगांसहित. आता आकाशातून खाली हळूहळू सोनेरी रंगाचे प्रकाश किरण येत आहेत असे बघा. ज्यांनी या बॉलमध्ये प्रवेश केला आहे, हा संपूर्ण बॉल त्यांनी भरून जात आहे. ज्यामुळे तुम्ही, तुमचे परिवारजन, तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, पुणे जिल्हा, पुणे शहर, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, जग, पृथ्वी व हे विश्व ह्या सोनेरी रंगाने भरून जात आहे. जसजशी ही संपूर्ण गोष्टी सोनेरी रंगाने भरल्या आहेत, भरत आहेत, असंतुलित झालेलं पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. आता हळूहळू वरून तेजस्वी निळा रंग येत आहे असे बघा. ज्याने या बॉलमध्ये प्रवेश करून ब्रह्मांड ते तुमच्यापर्यंत सर्व गोष्टी ह्या तेजस्वी निळ्या रंगाने भरल्या आहेत असं बघा.
जसजशा या संपूर्ण गोष्टी निळ्या रंगाने भरत आहे, तसतसे पृथ्वीवरती जिथे जिथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे, त्याचा संसर्ग होत आहे, वाढत आहे, रोगराई महामारीची परिस्थिती आहे, त्या प्रत्येक ठिकाणी शुद्ध चैतन्य प्रस्थापित होत आहे. तेथील सर्व वातावरण निरोगी होत आहे. सर्व रोगकारक जीव जंतू विषाणू यांचा समूळ नाश होत आहे. व हे सारखाई शक्ती सामर्थ्य स्वास्थ्यामध्ये परिवर्तित होत आहे. आता या बॉलच्या डोक्यावर पण सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे असं बघा. व त्यातील सप्तरंग या ब्रह्मांडावर, पृथ्वीवर, जगामध्ये, भारत देशामध्ये बरसत आहेत बघा. जसजसं हे संपूर्ण जग, पृथ्वीचा गोल, भारत देश सप्तरंगाने भरत आहे, तसतसे सध्या जी काही अस्थिरता इथे निर्माण झालेली आहे, ती परिवर्तित होत आहे स्थैर्यामध्ये. जे जे रोगराईचं वातावरण आहे, मुख्यत्वे कोविड-19 कोरोनामुळे, ते सर्व संपुष्टात येत आहे व सगळीकडे स्वास्थ्य, आरोग्य प्रस्थापित होत आहे. सर्वत्र पैशाची, इकॉनॉमीची जी चिंता निर्माण झालेली आहे, ती सुद्धा संपूर्ण संतुलित होत आहे व परिवर्तित होत आहे विश्वासामध्ये, संपन्नतेमध्ये. सगळीकडे प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक लेव्हलवरचे, सामान्य व्यक्तीपासून ते समस्त सरकारी यंत्रणेपर्यंत, जिथे जिथे बेफिक्री, बेजबाबदारपणाची वर्तणूक आहे, ती परिवर्तित होत आहे. जबाबदार, कर्तव्यदक्ष व्यक्तीमध्ये प्रत्येक जण माणूस म्हणून जे परम कर्तव्य आहे, ते सहजतेने व प्रेमाने पूर्ण करत आहे. या सातही रंगांचा
छान गोळा तयार झाला आहे, जो भारत देशाच्या मध्यभागी बघा. व तिथून हे सप्तरंग संपूर्ण भारत देशाला व्यापून टाकत आहे, भरून टाकत आहे. भारत देशाच्या भोवती पण ह्या सप्तरंगांचं सुंदर वलय तयार होत आहे. व त्याला एक चंदेरी रंगाची कडा आहे. संपूर्ण भारतात प्रेम, शांती, विश्वास, सुख, शांती, समाधान, संपन्नता, ऐश्वर्य प्रस्थापित झालं आहे. तुमचे हृदय प्रेम, विश्वास, शांतीने भरून टाका. आता तुमचे संपूर्ण शरीर, संपूर्ण भारत देश, ही संपूर्ण पृथ्वी जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. जसजसे जांभळ्या रंगाने ह्या सर्व गोष्टी भरलेल्या आहेत, तसतसे सर्व स्तरावरचे संतुलन प्रस्थापित होत आहे.
ह्या शांत चित्ताने, प्रेम व विश्वासाच्या भावनांनी संपूर्ण लक्ष स्वतःच्या शरीरावर केंद्रित करा. जमिनीत खोलवर गेलेली मुळे आहेत ती आकुंचित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.